बागायतीमध्ये जैवतंत्रज्ञान म्हणजे जनुकीय अभियांत्रिकी, ऊती संवर्धन, आण्विक जीवशास्त्र आणि इतर प्रगत जैवतंत्रज्ञान साधनांसह वैज्ञानिक तंत्रांचा वापर करून बागायती पिकांचे उत्पादन, गुणवत्ता आणि प्रतिकारशक्ती सुधारणे आणि वाढवणे होय. यामध्ये अधिक उत्पादन, रोगप्रतिकारशक्ती, कीटक सहनशीलता, उत्तम पोषण मूल्य आणि पर्यावरणीय अनुकूलता यांसारख्या इच्छित गुणधर्मांसह वाण विकसित करण्यासाठी वनस्पतींच्या जनुके, पेशी किंवा ऊतींमध्ये फेरफार करणे समाविष्ट आहे. बागायतीमध्ये जैवतंत्रज्ञान ऊती संवर्धनाचे द्वारे रोपांचे प्रसारण, जनुकीय सुधारित पिके तयार करणे व वाढत्या लोकसंख्येची मागणी पूर्ण करणारे नवीन वनस्पती वाण विकसित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. तसेच हवामान बदल, पाण्याची टंचाई आणि कीटक व रोगांचा प्रादुर्भाव यांसारख्या आव्हानांवरही मात करते. या ज्ञानाद्वारे विकसित केलेल्या जनुकीय सुधारित पिकांची काही उदाहरणे खालीलप्रमाणे आहेत. जनुकीय सुधारित पपई याच्या सनप आणि रेनबो या वाणांना पपईच्या उत्पादनावर गंभीर परिणाम करणाऱ्या पपई रिंग स्पॉट व्हायरसचा प्रतिकार करण्यासाठी जनुकीय सुधारणा करण्यात आली आहे. याची लागवड युनायटेड स्टेट्स सारख्या इतर देशांमध्येही मोठ्या प्रमाणावर केली जाते. आंब्याचे वाण विद्या आणि रेसिका ही जनुकीय सुधारित आंब्याची पिके आहेत, जी आंबा फळमाशी सारख्या विशिष्ट कीटकांना प्रतिकार करण्यासाठी विकसित केली गेली आहेत आणि पिकण्यास उशीर करून आंब्याचे शेल्फ लाईफ देखील वाढवतात. त्यानंतर येते ते बीटी वांगी. ही जनुकीय सुधारित भाजी आहे, ज्यामध्ये बॅसिलस थुरिंगेन्सिस व्यक्त होण्यासाठी अभियांत्रिकी केली गेली आहे, ज्यामुळे फळ आणि शेंडा पोखरणारी अळी यांसारख्या सामान्य वांग्यांच्या कीटकांना प्रतिकार मिळतो. टोमॅटो. फ्लेवर सेवर नावाचा टोमॅटोचा वाण हा व्यावसायिक विक्रीसाठी मंजूर झालेला पहिला जनुकीय सुधारित टोमॅटो आहे. तो नरम होण्यास विरोध करण्यासाठी विकसित केला गेला आहे, ज्यामुळे टोमॅटोचे शेल्फ लाईफ सुधारते आणि टोमॅटो पिकाची नासाडी कमी होण्यास मदत होते. त्यानंतर आहे ते म्हणजे फुलांची पिके. रेनबो पेटुनिया. रेनबो पेटुनिया नावाचा पेटुनिया सारखा फुलांचा वाण देखील एक जनुकीय सुधारित फुलाचे पीक आहे, ज्यात अतिशय तेजस्वी रंग आहेत. हे फूल रंगीत नमुने आणि रंगद्रव्य देण्यासाठी तयार केले गेले होते. बागायती पिकांच्या उपयुक्ततेवर परिणाम टाकणारे घटक. बागायती पिकांची उपयुक्तता माती, हवामान आणि इतर पर्यावरणीय घटकांवर अवलंबून असते आणि या घटकांचा उपयोग बागायती पिकांच्या शाश्वत आणि आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य उत्पादनाच्या संभाव्यतेचे मूल्यांकन करण्यासाठी केला जाऊ शकतो. बागायती पिकांच्या उपयुक्ततेवर परिणाम करणारे घटक माती, हवामान, मुळांची स्थिती, खडी. मातीचे घटक जे उपयुक्ततेवर परिणाम करतात: मातीचा पोत, मातीची खोली, उतार, धूप, पाण्याचा निचरा, सेंद्रिय सामग्री,
आणि मातीचा पीएच. त्यानंतर हवामान घटक, पाऊस, तापमान, पीक उष्णकटिबंधीय, उपउष्णकटिबंधीय किंवा समशीतोष्ण आहे. आणि शेवटी मुळांची स्थिती आणि खडी आहे, ज्यामुळे मातीत या पिकांसाठी काही मर्यादा आहेत का? उपयुक्ततेचे उदाहरण. उदाहरणार्थ, आंबा पीक चांगला निचरा होण्यासाठी वालुकामय चिकन माती पसंत करते. माती सेंद्रिय पदार्थांनी समृद्ध असावी आणि पाण्याची चांगली धारण क्षमता असावी. तसेच जास्त पाणी साठवू देऊ नये, कारण पाणी साचलेल्या स्थितीत आंब्याला मूळ कूज होण्याची शक्यता असते. आणि जड चिकणमाती टाळली पाहिजे आणि काही इतर पिकांसाठी जड माती अधिक श्रेयस्कर असू शकते. तर ही जैवतंत्रज्ञान साधने आणि बागायती पिकांची उपयुक्तता याबद्दल आपण केलेली ही एक महत्त्वपूर्ण अशी चर्चा आहे.